मोबाईलवर मेसेज येतोय सिलेंडर डिलिव्हर्ड, पण दारात मात्र कोणीच नाही. विचार करा, घरातला गॅस संपलाय आणि तुमच्या हक्काचा सिलेंडर कोणीतरी परस्पर गायब केलाय. लोहगावात सध्या हाच भयंकर स्कॅम सुरू आहे. लोहगाव आणि परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा एक असा धक्कादायक काळा बाजार उघडकीस आला आहे, ज्यामध्ये गॅस एजन्सीचे वितरण प्रतिनिधी चक्क प्रामाणिक ग्राहकांची फसवणूक करत आहे. या संपूर्ण प्रकारात नेमकं काय होतंय ते नीट समजून घ्या. लोहगाव येथील एका महिला ग्राहकाने HPCL च्या घरगुती गॅस सिलेंडर बुक केला होता. बुकिंग नंतर 3 दिवसापूर्वी त्यांना एक मनोज कुमार नावाच्या गॅस वितरण प्रतिनिधीचा फोन आला. त्याने अतिशय गोड बोलून त्या महिलेचा विश्वास संपादन केला आणि म्हणाला, तुम्हाला आलेला OTP मला सांगा, लोकेशन टाका, उद्या तुमचा सिलेंडर घरपोच पाठवतो. त्या संबंधित महिलेने देखील कोणत्याही संशयाशिवाय भोळेपणाने तो OTP त्या मनोज कुमारला दिला. पण हा OTP मिळताच दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या मोबाईलवर सिलेंडर डिलिव्हर्ड झाल्याचा मेसेज आला. मात्र 3 दिवस उलटूनही घरात सिलेंडर न आल्याने ती महिला पुरती चिंताग्रस्त झाली. जेव्हा त्यांनी त्या वितरण प्रतिनिधीला म्हणजेच मनोज कुमारला फोन लावला, तेव्हा त्याने आधी आज आणतो, उद्या आणतो अशी उत्तरं दिली आणि नंतर चक्क आपला फोन उचलणं बंद केले. त्याचा नंबर थेट नॉट रिचेबल येऊ लागला. घरचा गॅस संपल्याने या महिलेला आठवडाभरापासून प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आणि अखेर जेव्हा त्यांनी पत्रकारांशी संपर्क साधला, तेव्हा या संपूर्ण प्रकाराचा छडा लागला. आता प्रश्न असा पडतो की हा तुमच्या हक्काचा सिलेंडर जातो कुठे? तर हे एजंट अधिकृत ग्राहकांच्या नावावर आलेले सिलेंडर गोदामातून बाहेर काढतात आणि ते स्थानिक हॉटेल चालक आणि व्यावसायिक दुकानांना जास्त दराने म्हणजेच महागड्या किमतीत विकून मोकळे होतात. सामान्य ग्राहकांना वेटिंगवर ठेवायचे आणि दुसरीकडे हॉटेल चालकांना गरजेनुसार वाढत्या दराने घरगुती सिलेंडर पुरवायचे, असा हा सरळ गोरखधंदा लोहगावात सुरू आहे. यामुळे गॅस एजन्सीने नेमलेल्या वितरण प्रणालीच्या एकूण कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सर्वात गंभीर बाब म्हणजे लोहगावात सिलेंडरसाठी ग्राहकांना दिवसेंदिवस ताटकळत ठेवण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली. असे गंभीर प्रकार वारंवार घडूनही HPCL कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. या फसवणुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित गॅस एजन्सी आणि दोषी वितरण प्रतिनिधींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली. या संदर्भात गॅस एजन्सीच्या संचालकांनी स्पष्ट केलं आहे की कोणत्याही ग्राहकाने स्वतःच्या मोबाईलवर आलेला OTP सिलेंडर प्रत्यक्ष घरी आल्याशिवाय कोणालाही देऊ नये. सिलेंडर घरपोच आल्यावरच तो OTP शेअर करावा. जर गॅस वितरकांची टीम राजस्थानची असेल आणि असा काही गैरप्रकार झाला असेल तर त्याची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे या फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी एकच सुवर्ण नियम लक्षात ठेवा. जोपर्यंत सिलेंडर प्रत्यक्ष तुमच्या दारात येत नाही आणि तुमच्या हातात मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही डिलिव्हरी बॉयला तुमचा OTP शेअर करू नका. आधी सिलेंडर डोळ्यांनी पाहायचा, तो ताब्यात घ्यायचा आणि मगच OTP द्यायचा. हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्या सर्वांसोबत नक्की शेअर करा आणि या काळ्या बाजाराविरुद्ध सतर्क रहा. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.